लोकांना आपल्या शिक्षणात इंटरेस्ट नाही, पण दुसऱ्याच्या शिक्षणात मोठा इंटरेस्ट. सफलताची सगळ्यात शेवटची सीडी म्हणजे आयटी आहे. तर हे आहे आता होणाऱ्या भविष्याचे लेबर. माणूस कधी कधी कोणत्या कोणत्या गोष्टी अशाच करून टाकते. जसं की मी आयटीआय करता आता मलाच ना माहित मी आयटीआय काऊन करता का. मग तुला काय वाटते आयटीआय तू पास होशील? त्या गावातले किती टक्के आयटीआय करून असेल? 95% आयटीआय करून आम्ही 10% शिकतो. जायचं आयटीआय अजून राहिलं आणि आता आमचं आयटीआय खतम होत आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही अप्रेंटिसशिप करणार आहोत ना. सध्या तर आपली जिम आहे म्हणून आपलं बाहेरचं खाणं बंद आहे, पण आता अभिषेक सोबत आहे आणि त्याला नाही म्हणावं. भद्रावती म्हणलं सगळ्यात चांगलं काही गोष्ट असन ज्याला माहित आहे. पुढे आता मयूरची भेल आहे म्हणते, तर त्याच्याकडे चाललं जाऊ. जेव्हा जेव्हा पण भद्रावती मध्ये येतो, भद्रावती सुंदर तिथे दुसरी कोणती वाटत नाही. जास्त कचरा बिचरा मला दिसत नाही भद्रावती मध्ये. आता येतं भेल समोसा जास्त करून मी खातो, तर तेच घेऊ भेल समोसा. आपण जास्त खाण्यामध्ये एक्सपेरिमेंट करत नाही. आणि हे आहे आमच्या आयटीआयची टी शर्ट. ह्या टी शर्ट मध्ये ते सलमान खान सारखं दिसत आहे म्हणून तेवढंच खरं पोट बाहेर निघून आहे. तर भाई भेल घ्याव आणि आयटीआयत आपल्याला पेपर पण द्यायला जायचं. एक चाय घ्याव. आणि भाई हे आहे आपल्या कॉलेजची वर्कशॉप. येतं आता आम्हाला जॉब करायला लागणार आहे, त्याच्यावर घासू घासू. मागच्या वर्षी मी आलो होतो, आम्हाला 9 वाजेपर्यंत ठेवलं होतं. या वर्षी 7 पर्यंत रिक्तम करून लवकर जायला लागेल. आता कशा पद्धतीचं आहे ते आपण पाहिलं पेपर मध्ये. पाहू आपल्या जण होते का नाही तर. कारण की मागच्या वर्षी तर लई तरच चालता करायला. तुम्ही केलता का मागच्या वर्षी बरोबर? इकडे बाय गेलता का बरोबर? चेहऱ्यावरून त्याच्या स्माइल वरून पताच लागते कसा केलता असून त्यानुसार. तर अशी गोष्ट आहे, आयटीआय म्हणजे लाईफ काही साधी नाही. जॉब साठी आता आपल्याकडे सामग्री आली. आता यायला करायचं आहे आपल्याला, इथे जाम करायचं. ह्या बरोबर राईट अँगल आणायचा. पाहू आता किती टाइम लागते आपल्याला त्याला. तर नाव बरोबर. जर आम्ही दोघांचा आयटीआय झाला त्याच्या बाद आम्ही दोघं एक दुकान टाकणार आहोत. दुकानाचं नाव काय ठेवायचं? वेल्डिंगचं दुकान टाकणार आहोत आम्ही. तुला काय वाटतं आयटीआय करून काय होईल का? काहीच नव्हतं. सफलताची सगळ्यात शेवटची सीडी म्हणजे आयटीआय. ज्याचं कोटाच काही नाही झाला तो शेवटी आयटीआय करायला. आयटीआय करावा ना. पाहू ते अँगल कसा आला तर दाखव. नाही याच्या हे बापू चांगलं फिटर होऊ शकतो. एक नंबर. याचा आवाज कुच दर एक वेळा आवाज कर. सांगतो तू बेरोजगार आहे म्हणून आयटीआय करताय का तू काय डब्ल्यूसीएल मध्ये घेऊन जाणार आहे? समोर जाऊन बेरोजगार राहायचं, आताही बेरोजगार. ऐकून घ्या, अशी परिस्थिती आहे भद्रावती मध्ये. तर आम्ही सोबत ऍडमिशन केलं होतं, पण हे गवास्कर आमच्या पुढे निघून गेलो, काही पता लागला नाही. राईट अँगल आहे, मी बनला नाही बरोबर. ठेवत येतं हे फनी घेत जा. राईट अँगल येते बरोबर. तुला माझे सगळे गाणे आवडते ना? हो. त्याला सगळे गाणे आवडत आहेत, तुम्हाला ना आवडत आहे. माझे गाणे ऐकत जा. हे का हे रे याचा एवढा किस काढला, याचा 4 वेळा झाला असं राईट अँगल चेक करणं. हे कोणते बाय आयटीआय समोर नेते बाय यायचं होऊन गेलं. काय आमचे फिटरचे सर पंकज सर. ज्याला कोणाला ऍडमिशन करायचं असेल आमचं कॉलेज आहे तर ऍडमिशन करा. ऍड्रेस खाली देतो, चेक करून घ्या. मी काय म्हणतो तुम्हाला एवढ्या सगळे आयटीआय करून काही होणार आहे? मेहनत आवडते आपल्याला. माझा फोड भेटो नाही भेटो मेहनत करा. कंपनी येत आहे म्हणते आता आपल्या भद्रावती मध्ये. जे येईन नाही येईन ते पाहू, कारण की मला डब्ल्यूसीएल मध्ये जाणार आहे. तुझ्या कुठपर्यंत झाला पाहू दे. पंचिंग करू पहिलं. पंचिंग केले त्या बाद अजून आपल्याला ड्रिलिंग करायचे आहे, ते करू. पाहू दे जमलं गे. हे साले बरोबर यांनी काय केलं, जर मया चुकलं तर यायचं चुकलं, मया बरोबर आला तर यायचं बरोबर आलं. म्हणजे नाव कोणावर? मयावर. तुमचा अजून राईट अँगलच नाही आला का? मी काय म्हणतो एवढी मेहनत करू नये, आपल्याला कुठेच काही भेटणार नाही. म्हणून गप्पा शॉर्टकट मध्ये निपटो, घराकडे चालला जा. हे असं आहे खाली असं पंच मारून बारीक ओळख करायची आहे का यानं. मग त्याच्या बाद यानं कापता आलं पाहिजे. बा मेहनत आहे आयटीआय बीटीआय करणं. आयटीआयत सभ्यता दाखव. आमच्या कॉलेजचं हे टी शर्ट आहो. पॅन्ट पाहून घ्या. पॅन्ट पाहिजे कसं काय? टी शर्ट पहा, पॅन्ट पहा. तसं मय पहा, टी शर्ट पहा, पॅन्ट पहा. यात काही सभ्यता बिभ्यता नाही. आयटीआय म्हणजे सभ्यताचं नाव ठेवतच नाही. तर हे आहे आता होणाऱ्या भविष्याचे लेबर. या बिझनेसमॅन होऊ शकते. धंदा टाकणार आहे तू? बिझनेस. हो तेच धंदा. आमच्या आयटीआय मध्ये सगळ्यात जास्त आवडते सर आमचे श्रेय सर. तुम्हाला काय वाटतं आपले विद्यार्थी कशी आहेत? एक नंबर आहे ना. शिक्षणाची जर जिद्द असली ना माणूस ह्या वयात पण आयटीआय करायला होतो. आणि हे पाय शिक्षणाची जिद्द. में आए तो मेहनत ही करने पडेगी. आपलं गाणं कसं आहे? पंचिंग झाली आमची. याच्यात घालायचं आहे बरोबर. हे जे आहे ते याच्यात घालायचं आहे आपल्याला. माझ्यासोबत आहे अभिषेक मुकुल आहे. त्या दोघं आता मी पार्टनर आहे त्या प्रोजेक्ट साठी. आमच्या कॉलेजमध्ये पाणी यायला लागलं तर आयटीआयची आमच्या परिस्थिती गंभीर झाली, कारण की पाणी चालू झाला. पाण्यामध्ये आयटीआय आमच्या बुडून जाते वाटते. कसं तरी आधी आम्ही येतो. पाणी चालू आहे बाहेर, मजदुरी चालू आहे अंदर. याच्या तरी काही ना काही कामाचा तरी भेटन. आयटीआय मधून काही करत आहे ते काही ना काहीतरी बेनिफिट भेटन. आम्ही फिटर ते घासण्याचं काम करतो, पण काम धंदे तर काही नाही. ते आहे ना कामधंदे काही ना काही भेटते. कॉन्फिडन्स पाहिजे ना. बॅग घेऊन हिलगवायचं, असं कॉन्फिडन्स न बोलायचं. आमच्यात कॉन्फिडन्स आम्ही असे 4-5 आऱ्या तोडून टाकतो. असे वाले आमचे कॉन्फिडन्स वाले कुठचे आहे. काही आहे कामधंदे आहे आपल्याला. रिकाम तर आपण आयटीआय करतो. माहित आहे काही होत नाही म्हणून, तरी पण आयटीआय करतो. ते गलती झाली का? बाहेरचा जो तुकडा आहे तो उडवायचा. येथून असं कस्टरच नाही लागेल. गेला आपल्याला अवतार ह्या आरी. ह्या आरीनं किती जन्म लागेल कापाले हे पाहू. त्याची तयारी केली.
त्याला माहित आहे हे कापू शकते म्हणून हे जाऊ नये तसे आहे. आपली फील्ड कुठं, आपण ITI कुठं, BSc ऍग्री विग्री करून काहीतरी शेता विकायचं करायचं. येता ITI देऊन खाली भाकरी तोडत आहे का भाई? अर्धा घंटा झाला असं आणि मॅच्याने एवढं झालं कापणं. विचार केलं तर तेवढं सोपं नाही भाई. त्याचा वर्कआउट येतच होऊन जाते. ज्याने पण खूप मनावर घेतलं कापल्याशिवाय थांबायचं ना असं वाटत आहे. हे होय इलेक्ट्रिशियन वाले. आता यायले वाटत असेल आम्ही आता साल तेवढी मेहनत करता घेत तर कुठंच ना आम्हाला. यायची मजा आहे भाई. थोडे पैसे भरायला लागते पण कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी भेटते. रोजी रोटी तरी भेटते. आमचं उपासमारीचे काम आहे भाई. लोकांना आपल्या शिक्षणात इंटरेस्ट नाही पण दुसऱ्याच्या शिक्षणात मोठा इंटरेस्ट. आता ह्या इलेक्ट्रिशियनचा माणूस आहे. येता आम्ही काम करत आहोत फिटर वाले त्याचे तर पाणी मारत आहे. मेहनत बिचारत हे करत आहे. ह्या पाणी मारत आहे. आम्हा दोघांचं काम होत आहे. गड्डा कुठे नेऊ नको. मय होते मयासमोर मय ब्लॉक पाहिजे. तुला दाखवत आहो. तुला नसेल पाहिला स्वतः ना. नाही एडिट कुठं केला मी फक्त एडिट केला, तू पाहिला नाही ना. नाही कधी राहिले असते जराशे काम विमा केले असते. येता येऊन का करत आहे तुम्ही? नाही मला वाटलं साला ITI मध्ये मी शिकवणं पडावं. मॅथ्सोबत दोघे या मशीनला चालत तेव्हापासून आम्ही खाली ठेवूनच मारत होतो. तिच्याला वरत ठेवून मारता येते. आता सुरुवात केली तू त्या अंत कवा होईल मग. हे कसं कापायचं? आता कसं कापायचं ते मलाही माहित नाही पण आता करू कसं ना कसं. फिटर जर कोणी करत असेल भाई तर अशा कसरतीला तयार राहा. फिटरच्या नांदी लागायचं नाही भाई. सक्सेस म्हणते काम गाडून झालं निघलं शेवटी. एक पीस तर निघला. ITI वाले नावानं बोंबलणार आता. थकलं म्हणजे आपलं हे तर एक सक्सेस झालं पण हे सालं नाही होऊन राहिलं. याले लई करायला लागत आहे. जसं बॉर्डर देऊन आहे तसं आपल्याला त्याला कापणी आहे. आता हे का करून ठेवलं हे मलाच नाव आहे. चल भाई दुसऱ्या तुकडा पण आता निघला. तुकडा नंबर 3. 3 तुकडे झाले म्हणजे आता खतम होत आलं. आता बनवायचं आपल्याला हे आणि हे एकाच पीठ झालं पाहिजे नसतं. तर त्याला आता कटिंगचा भाग ते झाला. पहिली ना घासाची बारी आहे. तुम्ही कुठपर्यंत आली बे? एक झालं. आलं याचं झालं. काय म्हणता सर? जॉब बनव जॉब. इथपर्यंत झालं आता आपलं. थोडंफार आता ते यायला कट करायला लागते. झालं वरतून घासायला. कच्चा ITIचं काम झालं. हात पाहून राहिले मजुरीचे असे काडे हात झाले ना. अशा प्रकारे आता जाऊ घराकडे. वाजून राहिले 6:30 वाजत आहे. कपडे तर कपडे भाई कलर बदलून गेला कपड्याचा. तेवढी मेहनत करून आता भूक लागली. हे खाऊन घेऊ. आता पर्याय नाही आपल्याकडे. पर्याय तसे आहे पण हे आहे ना याच्या पुढे खेड बिड खाली आपल्याला बरं वाटत नाही. आता अशा मोसम मध्ये एखादा चाय झाला. चहा पेते का नाही. आता एक चाय घेऊ. चाय घेतल्यानंतर भाई घराकडे. इकडे तर आता येणं जात नाही कारण की आपल्या इकडे सध्याचं काम नाही आता. पण भाई माझ्या जबान मध्ये हे चाय बसून आहे. भाई माजरीच्या रस्त्यानं जा असं दगडू भाऊचा चिवडा नाही खायचा असं कधी होत नाही. हे मग चिवडा खाऊन घेऊ आणि घराकडे चालला जाऊ आता कारण की जास्त वेळ राहणं होत नाही. आपली एनर्जी पण राहिली नाही. तू एनर्जी राहिली का नाही आता? त्याची एनर्जी सरली.